तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाने LICची पॉलिसी काढली आहे का? दरमहा कष्टाची कमाई LIC मध्ये सुरक्षित म्हणून भरताय? मग थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एका सरकारी रिपोर्टनुसार तुमचे कोट्यवधी रुपये एका अशा कंपनीत बुडालेत जिने 15 लाख कोटी रुपयांचा महाघोटाळा केलाय, ज्यामुळे सेबीचे अधिकारीही चक्रावून गेलेत. एका हुशार शेअर होल्डरच्या एका साध्या ईमेलने हा 15 लाख कोटींचा खोट्या कमाईचा महाकाय राजवाडा पत्त्यांसारखा कसा कोसळला? चला तर लगेच जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं बॉसवाला मराठीमध्ये. मित्रांनो, दर महिन्याला भारतातील करोडो कष्टकरी नागरिक एका संस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. आपल्या मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न किंवा स्वतःचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित असावे म्हणून लोक आपल्या कष्टाचा पैसा तिथे जमा करतात. ती संस्था म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ, म्हणजेच आपली LIC. आपण LICला सुरक्षिततेचा दुसरा पर्याय मानतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या याच कष्टाच्या पैशांतील एक मोठा हिस्सा एका अशा टाइम बॉम्बवर ठेवला गेला होता जो आता कधीही फुटू शकतो. 3 जून 2026 रोजी भारताची बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबीने 109 पानांचा एक अत्यंत धक्कादायक अंतरिम आदेश जारी केला. या आदेशाने संपूर्ण दलाल स्ट्रीट म्हणजेच भारतीय शेअर बाजार हादरवून सोडला आहे. सेबीने केवळ एखादी कॉर्पोरेट चूक शोधलेली नाही, तर त्याने आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा अकाउंटिंग भ्रम उघडकीस आणला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 15.15 लाख कोटी रुपयांची खोटी कमाई दाखवल्याचा आरोप एका कंपनीवर झाला आहे. आणि या संपूर्ण घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे बेंगळुरूची एक सोन्याची दिग्गज कंपनी जिचं नाव आहे राजेश एक्सपोर्ट्स. भारताच्या सिलिकॉन व्हॅलीमधून म्हणजेच बेंगळुरूमधून चालणारी ही कंपनी अनेक देशांच्या एकूण GDP पेक्षाही मोठी खोटी कमाई कागदावर कशी दाखवू शकली? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीने म्हणजेच LICने या कंपनीत चक्क 10.8% पेक्षाही जास्त हिस्सा का खरेदी केला? सामान्य पॉलिसी धारकांच्या पैशांशी हा खेळ कसा झाला? चला अगदी सोप्या भाषेत या राजेश एक्सपोर्टच्या भूतिया साम्राज्य मागचं खरं सत्य समजून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. हा संपूर्ण खेळ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे माहीत असायला हवं की राजेश एक्सपोर्ट्स ही कंपनी नेमकं काय दावा करत होती आणि बाजारात तिची पत काय होती. बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना राजेश मेहता आणि त्यांच्या भावाने केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी स्वतःला जगातील सर्वात मोठी सोने शुद्ध करणारी आणि दागिने बनवणारी कंपनी म्हणून प्रोजेक्ट करत होती. कागदावर पाहिले तर ही कंपनी भारतातील एक महाकाय राक्षस वाटायची. चला त्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या अधिकृत आकड्यांवर एक नजर टाकूया. आर्थिक वर्ष 2021 2.58 लाख कोटी रुपये महसूल. आर्थिक वर्ष 2023 3.39 लाख कोटी रुपये महसूल. आर्थिक वर्ष 2025 चक्क 4.23 लाख कोटी रुपये महसूल. मित्रांनो, 4 लाख कोटींपेक्षा जास्त महसूल. हे आकडे इतके प्रचंड आहेत की राजेश एक्सपोर्ट्स ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहासारख्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बरोबरीने उभी असल्यासारखी वाटायची. पण इथेच एक मोठी मेख होती ज्याने अनेक वर्षांपासून हुशार मार्केट अॅनालिस्टच्या बुचकळ्यात टाकले होते. कंपनी कागदावर लाखो कोटींची कमाई दाखवत होती, पण त्यांचा प्रत्यक्ष नफा काय होता माहित आहे? आर्थिक वर्ष 2025 मध्ये जेव्हा कंपनीने 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल दाखवला तेव्हा त्यांचा निव्वळ नफा होता फक्त 95 कोटी रुपये. म्हणजे जर आपण नफ्याची टक्केवारी काढली तर ती होते फक्त 0.02%. जेव्हा गुंतवणूकदारांनी यावर प्रश्न विचारले तेव्हा कंपनीने एक ठरलेलं उत्तर दिलं. ते म्हणाले, बघा, सोन्याचे रिफायनिंग करणे हा खूप मोठ्या प्रमाणावर चालणारा व्यवसाय आहे, पण यात नफ्याचा मार्जिन खूप कमी असतो. लोकांना हे उत्तर थोडं विचित्र वाटलं, पण सोने व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेता यात काही बेकायदेशीर असेल असं कोणाला वाटलं नाही. पण जेव्हा सेबीने याच्या खोलात जाऊन तपास सुरू केला तेव्हा जे समोर आलं ते थक्क करणारं होतं. आता आपण या घोटाळ्याच्या सर्वात मुख्य भागाकडे वळूया. हा 15 लाख कोटींचा खोट्या महसुलाचा डोंगर कसा उभा केला गेला? सेबीच्या प्राथमिक तपासानुसार राजेश एक्सपोर्टची बेंगळुरूमधील भारतीय ऑपरेशन्स किंवा भारतातील सोन्याची दुकाने या अब्जावधींच्या आकड्यांमध्ये काहीच योगदान देत नव्हती. कंपनीचा तब्बल 97 ते 99% महसूल हा त्यांच्या परदेशातील उपकंपन्यांमधून येत असल्याचे दाखवले जात होते. यामध्ये सर्वात मुख्य नाव होते स्वित्झर्लंडमधील एका प्रसिद्ध सोन्याच्या रिफायनरीचे, जिचे नाव आहे व्हॅलकाम्बी. राजेश एक्सपोर्ट्सने ही स्विस कंपनी काही वर्षांपूर्वी विकत घेतली होती. पण खरी जादू तर पुढे आहे.
जेव्हा सेबीने स्वित्झर्लंडमधील त्या रिफायनरीचे मूळ आणि वैयक्तिक ऑडिट केलेले हिशोब तपासले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्विस कंपनीच्या मूळ पुस्तकात झालेली कमाई ही राजेश एक्सपोर्ट्सने भारतात दाखवलेल्या महसुलाच्या तुलनेत अत्यंत किरकोळ होती. सेबीचा असा आरोप आहे की कंपनीने राऊंड ट्रिपिंग आणि एकाच व्यवहाराची वारंवार नोंद करण्याची अजब पद्धत वापरली. सोप्या भाषेत सांगायचं तर समजा एका सोन्याच्या विटेची किंमत 50 लाख रुपये आहे. ती वीट एका उपकंपनीकडून दुसऱ्या उपकंपनीकडे फक्त कागदावर किंवा गोल गोल फिरवली गेली. प्रत्येक वेळी ती फिरवताना त्या सोन्याचे पूर्ण मूल्य नवीन विक्री म्हणून पुस्तकात नोंदवले गेले. वास्तविक पाहता त्यांना फक्त शुद्धीकरणाचे किंवा प्रक्रियेचे किरकोळ पैसे महसूल म्हणून दाखवणे गरजेचे होते, पण त्यांनी प्रत्येक फेऱ्यात पूर्ण सोन्याची किंमत दाखवून आकडा फुगवला. आणि घोटाळा इथेच संपत नाही. सेबीला चक्क पूर्णपणे बनावट व्यवहारांचे पुरावे सापडले आहेत. सेबीच्या रिपोर्टनुसार राजेश एक्सपोर्ट्सने आपल्या पुस्तकात नोंदवले होते की त्यांनी ॲफ्लुएन्स शेअर्स अँड स्टॉक्स नावाच्या एका शेअर ब्रोकर कंपनीला तब्बल 11,400 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री केली आहे. जेव्हा सेबीच्या अधिकाऱ्यांनी त्या ब्रोकरला बोलावून शपथ घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्या ब्रोकरने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, आमचा आणि राजेश एक्सपोर्टचा सोन्याचा कोणताही व्यवहार झालेला नाही. आम्ही कधीही त्यांच्याकडून सोने खरेदी केलेले नाही. मग हे 11,400 कोटी रुपये आले कुठून? सेबीचा आरोप आहे की हे पूर्णपणे बनावट एंट्रीज होत्या. कंपनीचे चेअरमन राजेश मेहता हे स्वतःच्या वैयक्तिक पैशांनी शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग करत होते. त्या वैयक्तिक ट्रेडिंगच्या व्यवहारांना त्यांनी कंपनीच्या खात्यात सोन्याची विक्री म्हणून दाखवून दिले. विचार करा, स्वतःचा वैयक्तिक व्यवहार कंपनीचा महसूल म्हणून दाखवून कंपनीची साईज मोठी करण्याचा हा किती धाडसी आणि कायदेशीर प्रयत्न होता. एवढंच नाही तर कंपनीच्या तिजोरीतून तब्बल 338 कोटी रुपये कोणत्याही बोर्डाच्या मंजुरीशिवाय थेट चेअरमन राजेश मेहता यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवण्यात आल्याचेही सेबीला आढळले आहे. मित्रांनो, आता तुम्हाला वाटेल की एवढा मोठा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी सरकारने एखादी मोठी धाड टाकली असेल किंवा सीबीआयने तपास केला असेल, तर असं अजिबात नाहीये. हा संपूर्ण 15 लाख कोटींचा महाल कोसळला फक्त एका सामान्य आणि सतर्क शेअर होल्डरच्या एका साध्या ईमेलने. मार्च 2024 मध्ये एका सुजाण लहान गुंतवणूकदाराने सेबीला एक ईमेल पाठवला. त्याने कंपनीच्या ताळेबंदात एक मोठी विसंगती म्हणजेच रेड फ्लॅग दाखवला होता. त्याने लिहिले होते की राजेश एक्सपोर्टच्या पुस्तकात ट्रेड रिसिवेबल्स म्हणजेच ग्राहकांकडून येणे असलेल्या रकमेची एक प्रचंड मोठी रक्कम गेल्या 2 वर्षांपासून तशीच पडून आहे. ग्राहक पैसे का देत नाहीयेत आणि कंपनी ते पैसे वसूल का करत नाही? हा ईमेल पाहताच सेबीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी तातडीने बीडीओ इंडिया सर्व्हिसेस या एका मोठ्या फॉरेन्सिक ऑडिट फर्मची नियुक्ती केली आणि त्यांना कंपनीच्या खात्यांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले. आणि यानंतर राजेश एक्सपोर्टच्या मॅनेजमेंटने जे काही केलं त्यावरून त्यांचा गुन्हेगारी दृष्टिकोन स्पष्ट झाला. जेव्हा फॉरेन्सिक ऑडिटर्स बेंगळुरूमधील राजेश एक्सपोर्टच्या मुख्य कार्यालयात पोहोचले, तेव्हा कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना सहकार्य करण्यास पूर्णपणे नकार दिला. त्यांनी ऑडिटर्सना त्यांचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर उघडून देण्यास नकार दिला. परदेशातील उपकंपन्यांचे व्यवहार, इनव्हॉइसेस किंवा जर्नल डब देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. इतकेच काय, कंपनीचे जे मुख्य स्टॅच्युअरी ऑडिटर्स होते त्यांनी सुद्धा 5 महिन्यांपर्यंत सेबीच्या कोणत्याही नोटिसीला उत्तर दिले नाही. मित्रांनो, कॉर्पोरेट जगतात एक साधा नियम आहे. जर तुम्ही काहीही चुकीचे केले नसेल तर तुम्ही तुमचे कॉम्प्युटर आणि हिशोबाची पुस्तके तपासनिसांपासून का लपवाल? व्यवस्थापनाच्या या असहकार्यामुळेच सेबीचा संशय पक्का झाला आणि अखेर 3 जून 2026 रोजी हा कडक अंतरिम आदेश जारी करण्यात आला. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, ज्याचा थेट संबंध तुमच्या आणि आमच्या खिशाशी आहे. या संपूर्ण घोटाळ्यात बळी कोणाचा गेला आणि कोणाचे पैसे बुडाले? मार्च 2026च्या अधिकृत आकडेवारीनुसार LIC कडे राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीचा तब्बल 10.80% हिस्सा होता. विचार करा, कंपनीच्या एकूण मालकीपैकी 10% जास्त मालकी LIC कडे होती. 3 जून 2026 रोजी जसा सेबीचा हा अंतरिम आदेश बाजारात आला, ज्यामध्ये चेअरमन राजेश मेहता यांना शेअर बाजारात काम करण्यास बंदी घालण्यात आली आणि 15 लाख कोटींच्या खोट्या महसुलाचा पर्दाफाश झाला, तसा या कंपनीचा शेअर सलग 5%च्या लोअर सर्किटमध्ये अडकला. काहीच दिवसात गुंतवणूकदारांचे आणि पर्यायाने LICचे हजारो कोटी रुपये कागदावरच स्वाहा झाले. आता यावरून देशात मोठे राजकीय वादळही निर्माण झाले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला आणि LICला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा प्रश्न अत्यंत रास्त आहे. जेव्हा एखादी कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणावर तब्बल 15 लाख कोटी रुपयांचा खोटा कारभार करत होती,
तेव्हा LIC सारख्या महाकाय सरकारी संस्थेच्या रिसर्च टीमला आणि सरकारी बँकांना याचा सुगावा कसा लागला नाही? हे निव्वळ अंधारात राहणे होते की या मागे काही मोठे लागेबंदे आहेत? हा तपासाचा विषय आहे. पण शेवटी जेव्हा LIC किंवा इतर सरकारी बँका अशा चुकीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून हात पळून घेतात, तेव्हा त्याचा थेट फटका कोणाला बसतो? तो बसतो सामान्य भारतीय नागरिकाला, जो आपल्या कष्टाचा पैसा विमा प्रीमियम म्हणून भरत असतो. राजेश एक्सपोर्ट्सने स्वतःला सोन्याचे एक अवैध साम्राज्य म्हणून सादर केले होते, पण सेबीच्या एका हंटरने दाखवून दिले की हे साम्राज्य सोन्याचे नसून केवळ कागदाचे आणि खोट्या धुराचे बनलेले होते. तर मित्रांनो, सेबीच्या या धडक कारवाईबद्दल आणि LICच्या या गुंतवणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत आणि विशेषतः ज्यांच्याकडे LIC पॉलिसी किंवा शेअर्स आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. अशाच कॉर्पोरेट घोटाळ्यांच्या आणि शेअर मार्केटच्या सोप्या भाषेतील विश्लेषणासाठी आपल्या बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित गुंतवणूक करा. धन्यवाद. हा सेबीचा केवळ एक प्राथमिक म्हणजेच अंतरिम आदेश आहे. राजेश एक्सपोर्ट्स कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले असून हा केवळ एका तांत्रिक गणनेचा गैरसमज असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची अंतिम चौकशी अजूनही सुरू आहे. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.